नमस्कार, मी डॉक्टर मंगेश कुंभकर्णा, शिव हॉस्पिटल अँड डायबिटीज केअर सेंटर. सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. डायबिटीज असणाऱ्या लोकांनी जर उपवास करायचा असेल तर काय खावे आणि काय खाऊ नये याची माहिती आपण आज पाहूया. तर काय खावे प्रथमतः आपण याबद्दल माहिती पाहूया. याच्यामध्ये कमी गोड असणारे जे फळं आहेत, सफरचंद, डाळिंब, संत्री, मोसंबी, पेरू, जांभूळ यांचा समावेश करू शकता. अ, याच्याबरोबरच सुकामेवा तुम्ही घेऊ शकता. सुकामेव्यामध्ये याच्यामध्ये बदाम, अक्रोड, खारीक यांचा समावेश करू शकता. याच्यामध्ये काकडीचा सुद्धा समावेश करू शकता. पुरेशा प्रमाणात दही, ताक, लिंबू पाणी यांचा समावेश करू शकता. त्याबरोबरच रताळ्यांचा सुद्धा, उकडलेले रताळे सुद्धा काही प्रमाणामध्ये घेऊ शकता. राजगिऱ्याची भाकरी करून घेऊ शकता किंवा वरईची भाकरी करून तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये पाणी पिणे जास्त प्रमाणात आवश्यक आहे, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही. आता आपण याच्याबरोबर बघूया की काय खाऊ नये. तर याच्यामध्ये महत्वाचं चहा, कॉफी, साखरयुक्त हे शक्यतो टाळावेत. नारळ पाणी जे आहे ते शक्यतो टाळावं. त्याच्याबरोबर उकडलेले जे गोड पदार्थ असतात ते शक्यतो टाळावेत. त्याच्यामध्ये वडे टाळावेत. चिप्स शक्यतो टाळलेले अतिशय उत्तम राहील. आणि याबरोबर आपली शुगर जी आहे ती रेग्युलर चेक करणं गरजेचे आहे. आपले औषधं जे आहेत ते रेग्युलर घेणं गरजेचे आहे. धन्यवाद.